नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 16.3चा तिसरा प्रश्न सोडवणार आहोत. हाऊ मच वॉटर विल अ टँक होल्ड इफ द इंटेरियर डायमीटर ऑफ द टँक इज 1.6 मीटर अँड इट्स डेप्थ इज 0.7 मीटर. जास्तीत जास्त किती पाणी आपण टँकरमध्ये साठवू शकू जर टँकचा डायमीटर 1.6 मीटर आणि डेप्थ 0.7 मीटर असेल तर? सोडूया. खूप सोपा प्रश्न आहे. प्रश्न ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे. इंटेरियर डायमीटर दिला आहे म्हणजे या टाईपचा तो टँक आहे. सिलेंड्रिकल शेप्ड टँक आहे. तो अशा प्रकारचा टँक आहे. सिलेंड्रिकल शेप्स आहे. इंटेरियर डायमीटर दिलेला आपल्याला, पूर्ण हे डायमीटर दिलेला आहे. तो दिला आहे 1.6 मीटर, म्हणजे ही लेंथ येईल 1.6 मीटर आणि डेप्थ ही झाली त्याची खोली, म्हणजे डेप्थ म्हणजेच हाईट होईल. ही दिलेली आहे 0.7 मीटर. आपल्याला ह्या टँकचा डायमीटर दिला आहे म्हणून रेडियस काढता येईल. आन्सर डायमीटर D इक्वल टू 1.6 मीटर. देअरफॉर रेडियस R equal to D by 2, 1.6 upon 2. Therefore R ची व्हॅल्यू 0.8 युनिट दिलेले मीटर. अँड हाईट दिलेली अँड डेप्थ म्हणजे या टँकची हाईट होईल. अँड डेप्थ H इक्वल टू 0.7 मीटर. बरोबर आहे. डेप्थ दिलेली 0.7 मीटर. देअरफॉर टँक इज सिलेंड्रिकल शेप्ड. कारण डायमीटर दिला आहे. डायमीटर हा सर्कलला असतो, त्यामुळं हा पूर्ण हे सर्क्युलर होईल. आणि डेप्थ पण दिलेली आहे म्हणजे हा सिलेंड्रिकल टाईप शेप होऊन जाईल. हा सिलेंड्रिकलचे व्हॉल्यूम माहिती आहे आपल्याला, फॉर्म्युला. नाऊ व्हॉल्यूम ऑफ टँक इक्वल टू पाय R स्क्वेअर इंटू H. पायची व्हॅल्यू 22/7. रेडियस कॅल्क्युलेट केलेली आपण 0.8 स्क्वेअर आणि इंटू हाईट म्हणजे डेप्थ 0.7. ओके. 7 कॅन्सल होतील म्हणजे 0.1 येईल. 22. 8चा स्क्वेअर माहिती आहे आपल्याला 64. बरोबर आहे. 0.1 आणि त्याचा 1 म्हणजे 2 पॉईंट होतील म्हणजे 0.64 येईल. 0.8चा स्क्वेअर आणि इंटू 0.1. हे कॅल्क्युलेशन करू. आता 0.64 आणि इंटू 0.1 म्हणजे 64च येईल. पॉईंट कुठे येईल? 1, 2, 3 अंकानंतर. 1, 2, 3 अंक नाही इथं म्हणून 0 देऊ, म्हणजे पॉईंट इथं येईल. म्हणजे 22 इंटू काय होईल? 0.064. आता हे कॅल्क्युलेशन करू. 0.064 इंटू 22, 2288. डायरेक्ट 22चा भाग देऊ. 8, 132, 140.
पॉईंट कुठे येईल 1 2 3 पॉईंट नंतर 1 2 3 म्हणजे पॉईंट येईल 1.408. व्हॉल्यूम आहे युनिट मीटर दिलेलं आहे त्यामुळे मीटर क्यूब. बरोबर आहे. हे झालं टँकचं व्हॉल्यूम. वाटर देअरफॉर वॉटर होल्ड, आता त्या टँकमध्ये पाणी किती मावेल हे काढायचं आपल्याला. वॉटर होल्ड इन टँक इन लिटर्स, युनिट लिटर येईल वॉटरचं. 1.408 इंटू 1000. कशामुळं? कारण फॉर्म्युला आहे आपल्याला. याचं रिझन काय आहे? 1 मीटर क्यूब इक्वल टू 1000 लिटर्स. हे मीटर क्यूब हे जर कॅन्सल करायचं असेल आणि इथं जर आपल्याला लिटर लिहायचं असेल तर या फिगरला आपल्याला 1000 मल्टिप्लाय करावं लागते. मीटर क्यूबचं कन्वर्शन लिटरमध्ये करण्यासाठी 1000 मल्टिप्लाय करावे लागेल. त्यामुळं इथं आता येईल लिटर. बरोबर आहे. हा फॉर्म्युला आपण या टाईपचं एक प्रॉब्लेम आपण 16.1 प्रॅक्टिस सेट 16.1 यामधील चौथा प्रश्न या प्रकारचा आपण सोडवलेला आहे. त्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हे कॅल्क्युलेशन 1 पॉईंट इंटू 1000 0030 आणि वरची फिगर अशाला अशीच येईल. पॉईंट कुठे येईल आता? पॉईंट इथला पॉईंट नाही राहणार. 1 2 3 पॉईंट नंतर 1 2 3 नंतर म्हणजे तिन्ही 0 कॅन्सल होतील. फक्त आन्सर येईल 1408. बरोबर आहे. बरोबर 1408 लिटर एवढं पाणी त्यात मावेल. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.